नमस्कार, गुड मॉर्निंग. आपल्या उर्वाशी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर इकडे बघा, छोट्या छोट्या ताई एकमेकांचा हात पकडून कसे सकाळी फिरायला निघले आहे. तर सकाळचे 5:45 झालेले, भरपूर लोक असे फिरत होते. माझं पण 5 ते 5:30 पर्यंत फिरून झालेला आणि इकडे मी लागले झाडझूड करायला. आज सगळे कामं मला पटापट आवरायची होती, कारण की म्हटलं चला दसऱ्याची साफसफाई काढूया. आधीपासूनच साफसफाई काढायची होती, पण उर्वांची तब्येत ठीक नव्हती, तर ते काही ना काही कारणास्तव ते मागेच राहायचं. ते म्हटलं चला आज संडे आहे, अहो पण उर्वाशला बघतील, तर आपण इकडे आज साफसफाई करून घेऊया. तर इकडे सगळ्यात आधी मी जाड्या काढायला घेतलेले आणि इकडे उर्वांचे पप्पा पाण्याची कॅन संपलेली, तर त्यांनी मग ते खाली नेऊन ठेवली आणि इकडे मी सगळ्या जाड्या काढून घेतलेल्या. आमच्याकडे 1-2 दिवसाआडही तुम्ही जाड्या काढल्या तरी ते तशाच दिसणार. भरपूर अशा जाड्या लागतात का तर माहीत नाही. म्हटलं चला जाड्या काढून झाले आहे तर बेडशीट पण काढून घेऊया. पडदे वगैरे आज धुवायचे होते, सोफ्याचे कवर वगैरे, तर मग मी सकाळी घाई नको म्हणून मग पडदे सोफ्याचे कवर वगैरे संध्याकाळीच काढून ठेवलेले. इकडे मग बेडशीट वगैरे झटक करून काढून घेतली आणि सगळं घर झाडून घेतलेलं. इकडे घर झाडत नाही तर बघा, हे मधुमाशाचे पोळं काढणारे लोक आलेले आणि मग त्यांचं काम चालू झालेलं मधुमाशांचं पोळ्या काढायचं. तर बघा, माझ्या किचनच्या खिडकीच्या साईडला त्या दिवशी एक याला तर स्प्रे मारलेला आणि ते दुसरं होतं जे हात पुरणार होतं, मग त्यांनी त्याला धुवा देऊन ते पोळं काढलेलं आणि त्यामधून मध पण काढलेलं. भरपूर असं मध निघालेलं, पण हे जे पहिलं होतं ते तिथपर्यंत त्यांचा हात पुरत नव्हता, तर मग त्याला स्प्रे मारलेला, कारण की उर्वांशला मधुमक्खी चावलेली, तर त्याला त्याचाच ताप आलेला. तर बघा इकडे त्याला औषध पण पाजलेले झोपेतून उठल्याबरोबर. आणि ज्या मधुमाशाच्या पोळ्याला जे हाकललं होतं ते इथे खिडकीवर बघा आमच्या कशा येऊन बसल्या, तरी बेडरूमच्या पूर्ण खिडकीवर. असं वाटत होतं की त्यांना बघून की पुन्हा इथेच कुठेतरी पोळं बनवणार, पण नाही, ते नंतर थोड्या वेळाने सगळ्या उडून गेलेल्या. आणि उर्वांश उठलेला आणि संध्याकाळी पण काही जेवण केलं नव्हतं, त्याला बरं नव्हतं, तर 2-3 दिवस त्याचं तसंच चाललेलं आहे. तर मी आधीच मग तो उठायच्या आधीच त्याच्यासाठी भात मांडून ठेवलेला. त्याचा फेवरेट दूध भात आहे, तर मला माहीतच होतं तो बरं वाटेल तर तो खाईल. तर मग त्याला इकडे मग मी दूध भात चारलेला आणि संध्याकाळची मशरूमची भाजी पण होती. तर मी म्हटलं कारण की आज कामात याच्यात असेल तर नाश्ता पण बनवायला वेळ नसेल, तर होनी मग मशरूमची भाजी आणि भात खाल्लेला. आणि इकडे मग मी बेडशीट जी काढली होती मग दुसरी पण लावून घेतलेली. खरंच आपण दसरा वगैरे असला किंवा दिवाळी की साफसफाई करतो. आता तर मी ठरवलंच आहे वेळेवर करायचं नाही. 8 दिवस आधी, तर 8 दिवस आधी आपण म्हटलं की नंतर करेल, काही प्रॉब्लेम आला तर मग ते साफसफाई तशीच राहून जाते. तर आता बघा, आज संडे आहे आणि उद्या सोमवार, तर उद्यापासून आपलं नवरात्री चालू होणार. तर बघा किती गडबड झालेली कामाची. आणि इकडे बघा त्या लोकांनी लगेच सहज विकायला घेतलेला आणि मग नंतर मी लगेच पोर्चच्या जाड्या काढून घेतलेल्या. माझ्या लक्षातच नाही राहिलं की जाड्या काढल्यानंतर झाडझूड करून घेऊया. आधी मी झाडझूड केलेली, मग ते माझ्या मागे डबल काम लागलेलं की पुन्हा ते पोर्चमध्ये झाडावं लागलं, कारण की त्या पुन्हा कचरा पडलेला जाड्या काढलेल्या. मग इकडची बेडरूमची पण बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि मग होनी नाश्ता आणलेला. खरंच खूप थकलेलं होतं. मग डोसा आणलेला, डोसा वगैरे खाऊन घेतलेला. आणि आमचं जेवण ताईकडे होतं. स्वयंपाक करायचं तर काही टेन्शन नव्हतं, तर आंघोळीच्या आधी सगळे कपडे वगैरे धुवून घेतलेले होते. आणि इकडे मग आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं होतं, तर मग इकडे मार्केटमध्ये आणलं. सगळ्यात आधी माझं छोटंसं सोनाराच्या दुकानात काम होतं ते करून घेतलेलं. माझी चाळ तुटलेले, तर म्हटलं चला त्याला डाग लावून आणूया. तर मग त्याला डाग लावून घेतलेला आणि मग किराणा वगैरे भरायचा होता. किराणा वगैरे घेतलेला. उर्वांशला सोबत आणलं नव्हतं, तो खेळत होता. आम्हाला तांदळाची बोरी पण न्यायची होती. म्हटलं जाऊ दे गाडीवर उगाच कशाला. इकडे बघा, मग घरी यायच्या वेळेस मस्त छान देवींचे दर्शन वगैरे झाले. आज आमच्या गावचा बाजारही होता, त्यामुळे रोडावर भरपूर अशी गर्दी होती. आम्ही अब्बूजान घरी आणलेला. तर बघा उर्वांशला आम्ही यायच्या वेळेस दिसलो तर तो किती खुश झालेला. आणि मग आम्ही वर आलेलो आणि आमचे बाहुबली बघा तेवढी तांदळाची बोरी वर घेऊन आलेत. खरंच मला ते तांदळाची बोरी मी घरी आणल्यानंतर उचलून बघितली, साधी हालत सुद्धा नव्हती. आणि त्यांनी 3rd फ्लोअरवर कशी उचलून आणली काय माहिती. आणि घरी आल्याला लगेच मग पडदे वगैरे लावायला घेतलेले, कारण की मला ते घराला पडदे लावून नसलं तर ते खुलं मोकळं घर छानच वाटत नाही, म्हणून आल्या मग ते सगळे पडदे वगैरे लावलेले. आणि ते रॉड चांगली कसत होते, कारण की उर्वांशला सवय आहे, तो खिचखाच करतो पडदे. तर भीती वाटते की रॉड वगैरे डोक्यावर पडेल वगैरे, कारण की स्टीलची असते. तर म्हणून तेच नट चांगली टाईट करून घेत होते आणि सगळीकडचे मग पडदे वगैरे लावून घेतलेले. आता बघा पडदे लावल्यानंतर खरंच घर किती छान दिसते. तर आता ते खुलं वेगळंच वाटते. मग खिडकीचाही पडदा लावून घेतलेला. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इकडे माझ्या फ्रेंडनी भेळ बनवलेली, मग तिने बोलवलं की दीदी खायला या, तर मग मस्त छान अशी तारक मेहता बघत भेळ पण खाल्लेली आणि बाजार पण आणलेला, बाजार पण ठेवायचा होता। मग तिच्याकडून भेळ खाऊन येत नाही तर मग भाजा पण ठेवलेला, भरपूर अशी फ्रूट्स पण आणलेले कारण की आता नवरात्रीचा उपवास आहे। तर मग अहोंनी फ्रूट्स वगैरे आणले, बाजार वगैरे आणलेला, मग मी लागले हात ते पण बाजार वगैरे ठेवून घेतलेला। आणि सगळे पडदे तर माझे धुवून झाले नाही कारण की मग जेवायला बोलवलं होतं, तर त्यांच्याकडे म्हटलं चला थोडंसं स्वयंपाकात मदत वगैरे करायला जावं, पण मी जात नाही तोपर्यंत त्यांचं सगळं स्वयंपाक वगैरे झालं होतं। मग इकडे संध्याकाळी अहोंनी गुपचूप आणले, ते वगैरे खाल्ले। मी म्हटलं बरं आहे उद्यापासून उपास आहे तर आजच भरपेट खाऊन घेऊया। मग अहोंनी गुपचूप आणले, ते खाल्ले। संध्याकाळी काय स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता। तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्लॉगमध्ये। चलो बाय।